Hello Hey guys, guys, welcome back to our YouTube channel. तेजल अँड विशाल हियर. सो Yes. तर आमच्यासाठी आजचा खूप स्पेशल दिवस आहे. आज आम्ही आमच्या लाईफमधली सेकंड कार बाय करणार आहे. Yes, आणि त्यासाठीच आम्ही जातोय कारण की आज डिलेव्हरीचा डे आहे. Yes. आज आम्ही इतकं रेडी झालोय. हो, आणि खूप वेटिंग होतं त्या कारसाठी कारण की जस्ट न्यूली लॉन्च झाली होती आणि आम्ही ऑलमोस्ट 3 to 4 months वेटिंग होतं आम्हाला. खूप वेट केला आम्ही. आणि त्यामध्ये मी प्रेग्नेंट, सो आमचे खूप हाल झालेत आणि आम्ही आमच्या जुन्या कारला खूप मिस केले, बल्लूला म्हणजे आमची बलेनो. आणि आता आमची नवीन येते, तर कोणती असणार आहे, काय असणार आहे, तर ते तुम्हाला या व्लॉगमध्ये कळेलच. ब्लॉग कंटिन्यू करा. येस, आणि खूप छान होणार आहे व्लॉग. सगळे येणार आहेत. विशालचा दादा येतोय, मुली आलेल्या आहेत, मम्मी पप्पा, ओंकार, आणि संध्याकाळी मी कसब्यामध्ये जाणार आहे, तर तिथे तुम्हाला सर्व अमलेश दादाला वगैरे भेटता येईल. सो व्लॉग कंटिन्यू करा. आणि शिरगावला पण जातोय. येस, साईबाबांचं आज दर्शन पूर्ण दिवस आम्ही फिरणार आहे. 4 महिने आमच्याकडे गाडी नव्हती, तर आता आम्ही पूर्ण ट्रॅव्हल करणार आहे. आज पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगसाठी ठेवलंय. अँड दिस इज अवर टुडेज लुक. ऑरेंज खाते मी, तोपर्यंत माझं दूध गरम होईलच इकडे. येस, मी इथे ऑरेंज घेतलं आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत सर्व, आणि मिल्क घेतलं आहे. मिल्कमध्ये मी वेलची पावडर आणि केसर ॲड केलं आहे. हळद मी ॲड केली नाही कारण मला भरपूर जणं बोलतात की हळद थोडी उष्ण असते, सो आत्ता लगेच प्रेग्नेन्सीमध्ये घेऊ नकोस. तर तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की मी हळदीचं दूध घेऊ की नको. सकाळी उठल्या उठल्या फ्रेश झाल्यावर मला ब्रेकफास्ट करावाच लागतो कारण की मला टॅबलेट्स घ्यायचे असतात. तर विशाल आंघोळ वगैरे करतोय, तोपर्यंत माझा ब्रेकफास्ट होऊन जाईल. त्यामुळे मी एकटीच करते आज, नाहीतर आम्ही दोघीजणं सोबत करतो. सो येस, मी आता पटकन ब्रेकफास्ट करते. ही औक्षणाचं ताट रेडी केलेलं आहे कारण की साडी घातल्यावर मला काही जमत नाही. सो आधीच मी हे रेडी करून ठेवते इथे, म्हणजे असंच डायरेक्टली आपल्याला नेता येईल. आज मी ही साडी वेअर करणार आहे ब्ल्यू कलरमध्ये. तेजल, झालं का आवरून तुझं? येस, आय एम रेडी. यू आर लुकिंग ब्युटिफुल. थँक्यू. तर साडी वेअर केली आहे खूप घाईमध्ये, आणि कशी दिसतीये? छान वाटते का? हो, दादा येतोय, मग दादा बरोबरच जाऊयात आता. ठीक आहे. तो नारेंगावरून येतोय आणि आय एम सो एक्साइटेड. सगळे निघालेले आहेत पण अजून ड्रेस फायनल होत नाहीये. छान वाटतोय. पप्पा कधीचे येऊन बसलेत आणि पप्पा बोर झालेले आहेत. येस, त्यांना मी सांगितलेला 10:30चा टाइम दिला होता. आम्हाला 11 वाजता जायचं होतं आणि इथेच आम्हाला 11:30 वाजलेत. अंकिता आली आहे, नम्रता पण आलेली आहे, आणि मी आता गोळ्या घेते, टॅबलेट्स. तर मम्मीनी बेसन लाडूचा प्रसाद आणलाय. स्वामींचा प्रकट दिन होता, तर ती दरवर्षी मठामध्ये लाडू करून नेते बेसनाचे. तर मी आता प्रसाद पण खाते. हे पाहू शकता. वाव, आता आम्ही सगळेजण निघालोय. व्हिडिओ चालू केला की अंकिता शांत होऊन जाते. वाव, दाखवा तुम्हाला कशी वाटते? कसं वाटतंय काका? चांगलं वाटतंय? कलर आवडला गाडीचा? सफेद हत्ती.
करून दिलं. हे लक्षासाठी आणि गाडीला आणि गाडीच्या मालकाला नजर नको लागायला. म्हणून नजर मी पण लावून घेतो, डोर लावून घे, फक्त ब्रेक सोडा हळूहळू. लिंबू घेऊ हळूहळू ब्रेक सोडा. गणपती बाप्पा मोरया. की व्हिडिओ वगैरे काढून झालेत आमचे आणि आता आम्ही जेवण करायला आलोय. खूप उशीर झालाय, 2:30 वाजलेत आणि सगळ्यांना भूक लागली. जेवण झाल्यानंतर आम्ही घरी गेलो, चहा वगैरे पिला, थोडी रेस्ट केली आणि आता आम्ही चेंज करून निघालोय साईबाबांचं दर्शन घ्यायला. आणि मागे मम्मी पप्पा आहेत. येस, कसं वाटतंय गाडीत बसून? एकदम छान. आणि सन रूफ जो आहे तो आम्ही ओपन केलाय कारण की खूप छान स्काय झालंय, खूप छान क्लायमेट आहे. अँड हिअर इज विशाल. आपण विशालला विचारूयात की त्याला स्पेशली ऑटोमॅटिक कार चालवायला कसं वाटते. एकदम भारी. मी कार पार्क केलेली आहे आमच्या इथे आणि आता जाऊयात आतमध्ये. तर आम्हाला उदबत्त्या आवडलेल्या आहेत इथे. धूप आहे स्पेशली, बांबू मिक्स नाही याच्यामध्ये, तर आम्ही हे घेतलेलं आहे. आम्हाला आमचं किती छान लक की आम्हाला मावशी भेटली इथं जाता जाता आणि आम्हाला असं वाटतच होतं इकडे येताना की मावशी किंवा कोणतरी भेटेल आणि फायनली भेटलो आम्ही. आणि आता वैभवी गाडी चालवतीये, सो पाहूयात कशी करते ती ड्राईव्ह. अरे वा, बघे एक नंबर, खूप भारी चालवली. थँक्यू. ट्रेन आहे. आम्ही भरपूर वेळा शिरगावला येतो आणि प्रतिशिर्डीला, पण फर्स्ट टाइम मी अन्नछत्रामध्ये आम्ही जेवण केलं, तिथला प्रसाद घेतला. म्हणजे मला अंकिताने सांगितलं होतं की मॅडम एकदा तुम्ही तिथलं ट्राय करा, खूप छान लागतं. खूप रात्र झाली आहे पण तरी पण तो जागा होता माझ्यासाठी. कशी वाटते गाडी? गाडी एक नंबर. तुझी गाडी बघण्यासाठी तर आले बाहेर. खास एवढ्या रात्री तुझ्यासाठी मी पूजा करायला घेऊन आली गाडी. तुझ्या हातूनच पूजा करायची होती. तुझं पण नशीब. मांडरदीवरनं मी डायरेक्ट इकडे आलो, घरात पण 5 मिनिटं आराम करावा आणि म्हणलं आता तुझं मागाशी मला फोन येत होता पण मला वेटिंगला फोन पडत होते. म्हणजे माझ्या बहिणीनेच गाडी घेतली पूजा करायची. तू नवीन गाडी घेतली त्याची सुरुवात करायची आणि अशीच पुढे जा, अशीच कुणाची दृष्टी लागायला नको. तुझ्या आशीर्वादाने. माझा आशीर्वाद आहे तुला शेवटपर्यंत. भावाचा आशीर्वाद असतोच कधी पण, लक्षात ठेव. म्हणून पुढे जातो माणूस, पण हा जळणारा माणूस जळतच असतो किती करा, पण माणूस जळणार. बरोबर आहे, हे बरोबर आहे. कधी पण कुणाच्या प्रगतीवर जळायचं नसतं, कारण का जो तो प्रत्येकाच्या कष्टातून करत असतो. हो बरोबर आहे. व्हिडिओ बघितलं काय घेतलं की त्यांना वाटतं की फुकटच भेटते, तसं नसतं. आम्ही पण देवाला प्रार्थना करत असतो की सगळ्यांचं चांगलं होऊ दे. आणि कंटिन्यू तुळजापूर काळूबाई. आता काळूबाई करूनच मी आता घरात आराम करत होतो. लकी चॅम्प आहे हा, लकी चॅम्प आमचा लकी चॅम्प आहे लिओ.
आणि जसा लिओ आमच्या घरात आलाय तसं आमचं सगळ्यांचं खूप छान झालं आहे ना ग मम्मी? हो आता लिओला बसवणार आहे आम्ही तू गाडी. आमच्या गाडीत बसणार आहे. चल बस दीदीच्या गाडीत. गाडी बघा छान आहे ना दीदीची गाडी. कशी आहे हो, कसं बसतो बघ बघ ना किती छान बसलाय. दादा आई मी इथंच आहे. सोन्यात आणि विशालला आमले दादानी हे तयार करूनच ठेवले होते खायला. आजच घेतली आज. म्हटलं परत इकडे यायची साईबाबांचं पण काहीतरी हे वा 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 मस्त कुठला